आम्ही जे आता हॉटेल बुक केलेलं आहे ते एकदम प्लांटेशन फार्म हाऊस टाईप आहे. फार्म हाऊस टाईप आहे. म्हणजे आजूबाजूला काहीच नाहीये, जंगल आहे, खूप नुसतं शांत जंगल आहे. वातावरण आहे आणि एकदम मन प्रसन्न झालं. इथे बसायला पण खूप आनंद आणि वाटतोय. या हॉटेलमध्ये फूड क्वालिटी पण अतिशय चांगली आहे. एकदम नेचरचं एन्जॉय करत आम्ही कालची रात्र घालवली. आता आजचा दिवस पूर्ण सिटी टूर करण्यात आमचं जाईल. चला तर मग याच्या पुढच्या जेवढ्याही तुम्हाला क्लिप भेटतील, पुढच्या हम्पीच्या एक एक क्लिप तुम्हाला दाखवू आम्ही. एन्जॉय. आजचा दुसरा दिवस आहे. हम्पीमध्ये जस्ट एंट्री मारली आहे. खरा मधुर आहे. सध्या आता आम्ही विरूपक्ष मंदिराच्या आतमध्ये उभे आहोत. पक्ष मंदिरच्या बॅक साईड आहे हा लेक आहे त्याचा. सध्या आलेलो आहोत विरूपक्ष मंदिर. पहिला मंदिर आजच्या दिवसातला आज केलेला आहे कवर. आणि तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर एकदम सुंदर आहे. म्हणजे ठेवणी वगैरे आणि हा तळा आहे मंदिराच्या बाजूलाच. आणि हा मागे तुम्ही बघू शकता हा मंदिर आहे. मंदिरामध्ये पण आतमध्ये खूप मोठा एरिया आहे. तुम्ही आवर्जून या ठिकाणाला भेट द्या. एवढं काय काय आहे छत्तीसगड, जे ज्या कंट्रीमध्ये गेलं सगळं इंडिया सगळीकडे लावले. आता फ्रीज भरलं माझं. और एक है पान सुपारी बाजार है ना, कृष्णा टेम्पल है. इसके अंदर मूर्ति नहीं रहते एक्चुअली है ना. कृष्ण देवराय ने वर्षा जाने के बाद त्या काळी इथे पान सुपारी बाजार होता. हा जो समोर दिसतोय पान सुपारी बाजार होता. लांबून लांबून व्यापारी इथे येऊन व्यापार करायचे. आणि हे समोर श्रीकृष्ण मंदिर आहे, पण त्या मंदिरात आता मूर्त्या नाही आहेत. खाली कार्विंग्स टेम्पल देख सकते. एक कृष्ण टेम्पल आहे. हाँ मगर मूर्ति नहीं है ना, लेके आते हैं ना गाभार तो बघू शकतो. गाभार नरसिंहाची मूर्ती आहे. 21 फुटाची मूर्ती आहे. बघा त्याचे हात वगैरे सगळे तोडले गेलेले आहेत. आणि हा पूर्ण चंदनाचा स्ट्रक्चर होता, चंदनाच्या लाकडाचा. पण मुघल आक्रमण झाले आणि त्यांनी सगळे जाळून टाकले, त्यांना तोडता नाही आलं तर. आणि एका दगडात बनवलेली मूर्ती आहे ही नरसिंहाची मूर्ती. एक जण फोटो काढतो, एक जण व्हिडिओ शूटिंग करतो. अजून हे बघ पाण्यामध्ये आहे. हे बघ किती मोठी आहे. हे शिव टेम्पल आहे, अंडरग्राऊंड शिव टेम्पल. पण आतमध्ये शंकर भगवानचा लिंग नाही आहे, इथून काढलं आहे. हा टेम्पल पुरा मातीमध्ये आतमध्ये गेलं होतं, तर ते आत्ता टेम्पल माती काढून बाहेर काढलं. कृष्ण देवराय को दो बीबी लोग, चिन्ना देवी तिरुमला देवी, उनका रेस्टिंग रूम रहते हैं. ये हिंदू मुस्लिम का स्टाइल होता है बिल्डिंग. ये कमला माल भी बोलते हैं. कमला मीनिंग फ्लावर टाइप कमल. ये नेचुरल एसी रूम बोलते हैं. इसके बाजू में पानी का बावी रहता है ना, वो हाथ से पंप करता था, वो ऊपर गिरता पानी, हवा आता है. नेचुरल एसी रूम बोलते हैं. ये हाथी घोड़ा बनने का जगह, हाथी घोड़ा बनने का जगह बोलते हैं. अस्तबल. इधर का डेकोरेशन करके दसरा सेलिब्रेशन, नवरात्रि, जम्बू सवारी पूरा विजयनगर से स्टार्ट होता था. उधर हाथी लेके चलता था, आपको बाद में दिख रहा था. ये होने के बाद आपको वॉच टावर भी है. वॉच टावर भी देख सकते हैं. बाद में एंट्री होता है ना गेट्स के अंदर,
लेफ्ट साइड एंड राइट साइड चिन्ना देवी तिरुमला देवी का पैलेस मिलेगा। ओके। ये सब डोमिसाइल किया ना हाँ। फैमिली सुल्तान सगळं त्या काळात खूप अतिसुंदर सिटी होती तोडल्या गेली मुघलांनी आक्रमण करून काहीच ठेवलं नाही सगळं राजाचा सिक्रेट महल आहे माझ्या सांगवर मी पाणी उडतं. बाजू ज्यादा हे हम्पीचं सगळ्यात मोठं अट्रॅक्टिव्ह स्टोन रथ बोलतात याला आणि आपल्या 50च्या नोटीवर पण हे छापलेलं आहे तर हम्पी म्हणजे हा स्टोन रथ सगळ्यात प्रसिद्ध आहे कसं भाव करायचं सुरधानी
आहे बघ आहे बघ आहे बघ आहे बघ आता हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, पण या मंदिरात सध्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती नाही आहेत. त्या आता सध्या पंढरपूर येथील मंदिरात ठेवलेल्या आहेत. ये म्यूजिकल बीम है, अलग अलग टाइप से आवाज़ आती है यहाँ पे. हाँ म्यूजिकल मंडप है. राणीचा स्विमिंग पूल आहे. हे पूल होत्या. ये रानी का कमल महल. उत्खनन भेटलंय आता. हा जमिनीखाली होता मंदिर एवढे वर्ष.
हा पिलर बघ ना, वाव. ये पिला दे, ये सात मित्र वाला पिलर. हा इकडे राहायला पण इथेच आहे. पॅलेस त्यांचं इकडेच असेल कुठेतरी. दादा माझा फोटो काढ इथं. दादा हे बघ आता हे आयलंड ना, आता त्यातला एक दोन इथं आला ना सगळे पळतील. असा हा हम्पी आम्ही 2 दिवसात बघण्याचा प्रयत्न केला. बघण्यासारखं खूप काही आहे, पण त्याला पूर्ण बघण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात. तरी बऱ्यापैकी आम्ही हम्पी बघून झाला आणि खूप मजा आली आणि खूप मस्त आहे. इतिहास बघण्यासारखा आहे. हम्पी जरूर बघा.